ही सोसायटी मित्रांनो. इथं साप निघाला. तिकडे का समोर साप? साप निघलाय साप. स्नेक स्नेक. अच्छा तुम्ही पकडला नाही का त्याला मग? येतं की त्याने. मोठा आहे छोटा आहे? छोटा नाग आहे? नाही हा साधा म्हणजे बिनविषारीचे. हा गार्डन स्नेक आहे. गार्डन स्नेक आहे बिनविषारी. आता बघा तू किती छोट्या जागेत बसला, आता बघा किती मोठा दिसेल. कुठे नाही जाणार. त्याच्या खाली दिसणार नाही व्यवस्थित फळी खाली. काय होतं ह्या सापाचा कलर आणि गार्डनचा कलर एकदम सेम आहे. काल बी तसं नाही. त्याला प्रेमाने धरल्यावर नाही जावत. आता हे जर गार्डन मध्ये जर असं धरलं तर कळून पण येणार नाही की साप आहे म्हणून, झाडावरती जर असेल तर. हा आहे गवत्या. छोटा असतो त्यावेळेस मानेवरती व्ही आकाराची खून असते. जसं जसं मोठा होतो तसे तशी नाहीशी होते आणि काळ्या पट्ट्या त्या नाहीशी होतात पूर्णपणे. आणि चिडला की त्याचे मान बघा तुम्ही, बॉडी ही चपटी करतो मग तो चावतो अशा पद्धतीने. त्याला आपण आता पॅक करून घेणार आहे. बिनविषारी साप आहे गवत्या. कुठून आला होता तो? आला कुठून? अच्छा तिथून आला का? अच्छा तर त्याला पॅक करून घेऊ आपण. बाहेर दिसतो. राहू दे ना, माहिती सोडायचं का? हा लागलं का त्याला? कुठं? नाही ते शरीर आखडत आहे तो, पण ते खाली सोडा जाऊ दे गार्डनमध्ये. ते काही गार्डन असल्यामुळे तो एवढे दिवस दिसून येत नव्हता. हिरवा साप आहे ना. हे ते त्याच्या जीभ बाहेर येते ना, ज्यावेळेस जीभ बाहेर येते त्यावेळेस इकडे एक आपण कसं म्हणतो फांतरी असती, इकडे एक राईटला होती एक लेफ्टला होती. ते त्याला हवेतील गंध कळतं त्यांना की कुठून धोका आहे, कुठे शिकार आहे, काय हे सगळं त्यांना जिभेद्वारे कळतं. तर बघा गार्डनच्या आसपास फिरत असाल तुम्ही, जर गार्डनमध्ये असाल अनन पायाने फिरू नका, कारण हा दिसून येत नाही. गवत आणि साप एकदम सेम दिसतो. निसर्गाने त्याला हे देण दिलेलं आहे की गवतामध्ये तो हरून जाण्यासाठी मित्रांनो, म्हणून याचं नाव ठेवलेलं आहे गवत्या साप. आता याला आपण पॅक करून घेऊया. पण आम्ही असतानाच पकडत जा बरं का, असं पकडत नका जाऊ. हा मग काय तर नाही ओळखल्यानंतर. 1 मिनिट. हे बघा शेपटी हलवतं, चिडलं की अशी शेपटी हलवतं. बघा कशी शेपटी हलवतं बघा मित्रांनो.